नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण टक्केवारी प्रकरण पाहत होतो. त्या टक्केवारी प्रकरणामध्ये जवळपास आपले 35 प्रकार झाले होते. हा 36व्या प्रकरणापासून आपण सुरुवात करू, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, प्रकार नंबर हा 36, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एका जीएम कॉलेजची एका दिवसाची उपस्थिती 95% आहे. उपस्थिती म्हटलं आहे, उपस्थित म्हणजे हजर किती आहे तर 95% आहे. जर त्या दिवशी 92 विद्यार्थी अनुपस्थित होते, अनुपस्थित म्हणजे काय, गैरहजर, अनुपस्थित असेल तर कॉलेजची एकूण पटसंख्या किती, आपल्याला एकूण पटसंख्या काढायची त्या दिवसाची. ठीक आहे, तर पहा एक लक्षात घ्या, एकूण पटसंख्या 100%ची आहे समजा, त्यात उपस्थित किती टक्के, उपस्थित आहे 95%. मग मला सांगा अनुपस्थित म्हणजे गैरहजर म्हणू आपण त्याला, ते किती असायला पाहिजे, ते आहे 5%. मग 5% हे काय राहील, गैरहजर म्हणू आपण त्याला, जे हजर नव्हते. ठीक आहे ना. मग मला एक सांगा, यांनी जे 92 आकडा दिला आपल्याला, 92 हा कशासाठी आहे, 92 विद्यार्थी अनुपस्थित असेल. अनुपस्थित म्हणजेच काय तर गैरहजर. मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो पहा, 5% बरोबर 92 विद्यार्थी. काय, 5% बरोबर 92 विद्यार्थी. मग पूर्ण पटसंख्या म्हणजे 100%ची आहे. मग 100% बरोबर किती, तर पहा टक्क्याच्याच खाली 100 घ्यायचे नेहमी, हे लक्षात घ्या. इकडे 100 घेता येत नाही. ठीक आहे ना. चला, 100% बरोबर किती. आता किती जर काढला आपण, याचा तिरपा गुणाकार करून जर उत्तर काढलं तर एकूण पटसंख्या आपल्याला मिळते. पहा लक्ष द्या, हा 100 गुणेला काय तो 92 आणि भागाकारात काय हा 5%. हे लक्षात, 5ने इथे भाग जात नाही, 5ने इथे भाग देतोय. पहा 5 1 5, 5 2 10, 2ने यांचा गुणाकार करू. 2 म्हणजेच काय तर 20 आहे या ठिकाणी. 2 2 4 आणि 2 9 18. ही लक्षात, हा एक 0 इथे देऊन द्या. याचा अर्थ एकूण पटसंख्या किती होती, तर ती आहे 1840. ही लक्षात. चला, याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 36, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. एका एसपीएम कॉलेजची एका दिवसाची उपस्थिती, एसपीएम कॉलेजची एका दिवसाची उपस्थिती 97% आहे. किती आहे, 97% आहे. जर त्या दिवशी 48 विद्यार्थी अनुपस्थित असेल तर कॉलेजची एकूण पटसंख्या किती. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, पटसंख्या काढायची आपल्याला. एकूण पटसंख्या समजा 100% असेल, त्याच्यापैकी उपस्थित किती आहे, 97% आहे. मग मला सांगा 100 मधून 97 उपस्थित गेले तर अनुपस्थित म्हणजे गैरहजर म्हणू आपण त्याला, किती राहिले 3%. 3% हे काय तर गैरहजर आहे, गैरहजर असे लिहून टाकू. ठीक आहे. आता यांनी 48 अंक हा कशासाठी दिला आहे पहा, 48 विद्यार्थी अनुपस्थित होते. अनुपस्थित म्हणजे गैरहजर. मग 48 बरोबर हे 3%, गैरहजरच्या समोर गैरहजर आपण लिहू शकतो. म्हणजे हे 3% बरोबर काय तर 48 विद्यार्थी, 48 विद्यार्थी लक्षात. तर मग एकूण पट काढायचे आपल्याला, म्हणजेच काय तर 100% बरोबर किती. बस झालं, तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते आपल्याला. पहा हा 100 गुणेला तो 48 आणि भागाकारात काय हा 3. या 3 इकडे भाग जातो. पहा लक्ष द्या, 3 1 3, 3 1 3 1 राहिला आणि 3 सक 18, हा कटला म्हणजे काय राहिला 16. 16 गुणेला 100 जर केला तर उत्तर काय मिळते आपल्याला 1600. म्हणजे एकूण पटसंख्या किती होती आपली, तर 1600 होती. येईल लक्षात. चला, त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 37, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे. एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले आणि 5% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर एकूण किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले. आपल्याला दोन्ही विषयात पास होणारे विद्यार्थी काढायचे आहे. पहा काळजीपूर्वक लक्ष द्या, कसं सोडून घ्यायचं. पहा एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात नापास झाले. पहा गणितमध्ये पहा 70% विद्यार्थी इथे दिले आहेत, 70% विद्यार्थी गणितामध्ये नापास, हे लिहून घेतले मी नापास. ओके. त्यानंतर पहा काय दिलं आहे, इंग्रजीमध्ये नापास झाले. किती झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास. हे गणित झाला, आता लिहून घेतोय मी इंग्रजी. पहा इंग्रजीमध्ये झाले 20% नापास, हे 20% नापास. आता मला तुम्ही एक सांगा, याच्यामध्ये समजा जो गणितामध्ये नापास आहे तो इंग्रजीमध्ये पासच असेल का, नाही. इंग्रजीमध्ये सुद्धा नापास असू शकतो आणि जी इंग्रजीमध्ये नापास आहे तो गणितामध्ये सुद्धा नापास असू शकतो. म्हणून त्याने एक आकडा दिला आपल्याला, 5% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास, दोन्ही विषयात नापास आहे. मग याच्यासाठी काय करायचं, याची पहिले बेरीज करून घ्या. पहा यांची बेरीज करायची, किती झाले, हे झाले 90. 90% काय हे नापास. ओके. मग याच्यामधनं मायनस करायचा कोणता, हा अंक 5%. का बरं मायनस करत आहे आपण याच्यामधनं, कारण हे काय,
हे दोन्ही विषयात नापास आहे 1-1. पण याच्यामध्ये इंग्रजीमध्ये नापास असणारा तो गणितामध्ये पण नापास होऊ शकतो, गणितामध्ये नापास असणारा इंग्रजीमध्ये नापास होऊ शकतो. म्हणून यांनी म्हटलं 5% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. मग दोन्ही विषयात नापास होणारे विद्यार्थी आपण मायनस केले. येईल लक्षात. म्हणजे आपल्याला किती मिळते तर 85% विद्यार्थी आहे गणित आणि इंग्रजीमध्ये नापास होणारे. येईल लक्षात. हे झाले नापास. इथे लिहून घेतोय मी नापास. मग मला एक सांगा, ही सिरीज पूर्ण नापासची लागली, अशी लागली पाहिजे पूर्ण नापासची. सर्व नापासच निघते. ठीक आहे. आता मला एक सांगा, याच्यामध्ये जर 85% विद्यार्थी नापास होत असेल तर याने प्रश्न काय केला पहा, किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले, किती टक्के पास झाले. 85% दोन्ही विषयात नापास झाले. मग मला सांगा 100%पैकी 85% जर नापास होत असेल तर पास किती होईल. 100 मधून 85 मायनस करा 15%. म्हणजे आपल्या याचं उत्तर काय निघल तर याचं उत्तर इकडे लिहून घेतोय मी पहा, 15% पास. येईल लक्षात. 15% पास कुठून आणले आपण, 100 मधून 85 मायनस करा बरोबर 15% पास. त्याने जर प्रश्न विचारला असता आपल्याला नापास किती तर 85च उत्तर दिलं असतं आपण. ठीक आहे ना. चला व्यवस्थित असं लिहून टाका. आणि सिरीज पूर्ण नापासची आली हे लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त एकदा प्लस आणि एकदा मायनस हे लक्षात ठेवा. एकदा प्लस एकदा मायनस. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित पाहू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 37 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका परीक्षेत 63% विद्यार्थी मराठीत नापास झाले व 35% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले आणि 8% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर एकूण किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले. आपल्याला दोन्ही विषयात पास होणारे विद्यार्थी काढायचं आहे. याच्यापूर्वी आपण या पद्धतीचं गणित सोडवलं आहे. तर पहा, एका परीक्षेत 63% विद्यार्थी मराठीत नापास. पहा लिहून घेतोय, मराठीमध्ये नापास झाले किती 63% नापास लिहून घेतो. ना म्हणजे नापास लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर 35% विद्यार्थी कशामध्ये, 35% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास. हे बघा इंग्रजीमध्ये लिहून घेतोय बरोबर 35% काय तर नापास. यांची काय करून घेतो आपण बेरीज, कारण हे एका विषयामध्ये आहेत. पहा 5 आणि 3 8, 6 आणि 3 9 म्हणजे 98%. येईल लक्षात. आता पहा 8% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. येईल लक्षात. याच्यातून काय करत होतो आपण वजा, 8% विद्यार्थी वजा करा म्हणजे 90% विद्यार्थी हे काय राहिले नापास नापास नापास. 90% विद्यार्थी जेव्हा नापास होत आहे तर त्यावेळेस 10% विद्यार्थी पास होईल. ठीक आहे ना. कारण 100 मधून 90 मायनस करा 10% म्हणजे 10% पास. येईल लक्षात. त्याच पद्धतीने या गणिताला सोडवलं पहा, एकदा प्लस एकदा मायनस. येईल लक्षात. म्हणजे या गणिताचं उत्तर काय 10% विद्यार्थी पास. ठीक आहे. चला त्यानंतरचं गणित पाहू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 38 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, एका परीक्षेत 60% विद्यार्थी मराठीत पास व 45% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास आणि 90% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. आता इथे पासही दिला आणि नापासही दिला आहे. कसं सोडून घ्यायचं ते सांगतात पहा. आणि काढायला काय सांगितलं तर एकूण किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. नापास विचारला आहे त्यांनी. पहा लक्ष द्या. त्याच पद्धतीने सोडून घेतो यालाही. 60% विद्यार्थी मराठीत. पहा मराठी या विषयामध्ये किती 60% काय झाले आहेत पास. हे पास लिहून घेतलं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर काय दिलं आहे 45% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास. हा इंग्रजीमध्ये किती 45%. इथे लिहितोय 45% पास. येईल लक्षात. पासची सिरीज लागली पाहिजे आता आपल्याला. मग काय करता येईल या ठिकाणी प्लस करून घेतोय पहा. हा 5 6 आणि 4 10 105 झाले. किती झाले 105. मग त्यानंतर जे वजाबाकी करतोय आपण त्यासाठी काय पाहिजे आपल्याला 5चा संघ पाहिजे, कारण इथे पूर्ण पास आले आहे. मग मला सांगा पहा 90% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास दिले आहे. नापास. ठीक आहे ना. मग मला सांगा 90% विद्यार्थी जे नापास दिले आहे हे नापास आपण इथे लिहू शकतो का, कारण इथे 5ची सिरीज झाली आहे. मग त्याला नापास करून घेऊ ना. याला नापास करून घेतले म्हणजे काय 90% नापास तर 10% याच्यातले पास होईल ना. येईल लक्षात. 10% पास अंक इथं आणतोय मी पहा 10% पास. आता याची वजाबाकी करू. मला सांगा 105 मधून 10 गेले किती राहिले 95% पास. हे पूर्ण पासची सिरीज लागली आणि त्याच पद्धतीने एकदा प्लस एकदा मायनस करून घेतलंय आपण. ठीक आहे. मग मला सांगा 95% पास. यांनी प्रश्न काय विचारला किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. नापास. मग मला सांगा 95% जर पास होत असेल 100 पैकी तर नापास किती झाले असेल 5% फक्त, कारण 100 वजा 95 केलं तर 5 मिळते. म्हणजे आपलं उत्तर काय 5% नापास असं हे उत्तर मिळते. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 38 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एका परीक्षेत 37% विद्यार्थी मराठीत पास झाले व 65% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास झाले
आणि 8% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. परत पास नापासचा प्रश्न आला तर एकूण किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले. पास आपल्याला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे ना. पास सोडून घेतोय त्याच पद्धतीने 37% विद्यार्थी मराठीमध्ये पास. मराठी या विषयामध्ये 37% काय तर पास. हे पास लिहिले मी. ठीक आहे. चला त्यानंतर 65% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास. इंग्रजीमध्ये किती 65% पास. यांची एकदा बेरीज करून घेतोय. हे माहिती आहे तुम्हाला. 7 आणि 5 किती 12, राहिला 1, 6 आणि 4 10, 102 झाले. किती झाले हे 102. काय होईल 102 हे पास. 102% म्हणू आपण त्याला. हे काय झाले पास झाले. त्यानंतर पहा झाले आणि 8% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. लक्षात घ्या 8% विद्यार्थी काय झाले नापास. मग मला एक सांगा हा 8% आपल्याला इथून मायनस करता येईल का. कारण इथे ते 5ची सिरीज आहे ते नापास आला आहे. मग मला सांगा ज्यावेळेस 8% नापास तर 100 पैकी 92% काय व्हायला पाहिजे पास व्हायला पाहिजे. हे लक्षात. कारण या दोघांची टोटल किती झाली पाहिजे 100. 8% नापास तर 92% पास. मग 5चा अंक आपण इथे लिहू शकतो. इथे लिहित आहेत मी पहा 92. हे लक्षात. हे काय झाले आपले पास. आता वजाबाकी करून घेऊ यातली पहा. 2 मधून 2 गेले 0 राहिले. 10 मधून 1 गेला 1 राहिला. लक्षात. 10 मधून 9 गेले 1 राहिला. येईल लक्षात. आता काय होईल पहा या ठिकाणी 10% हे काय हे पास आहे. ठीक आहे. मग मला सांगा यांनी प्रश्न काय विचारला आपल्याला तर विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले. किती झाले तर किती झाले 10% पास. पास विचारला पास आलाच आहे इथं म्हणजे हेच उत्तर राहील. काही वजाबाकी करायची गरज नाही. हे लक्षात. चला तर लिहून टाका व्यवस्थित. उत्तर काय आलं आपलं 10%. यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 39 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलात एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात पास झाले व 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास झाले आणि 55% विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले. जर दोन्ही विषयात पास होणाऱ्या 1500 विद्यार्थ्यांना नोकरीवर घेण्यात आले. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीवर घेण्यात आले तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले असेल. परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले हे आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर पास सोडून घेऊ आपण. 60% विद्यार्थी गणितात पास. हे गणितामध्ये झाले आहे 60% काय तर पास. ओके. चला त्यानंतर काय म्हटलं 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास. इंग्रजीमध्ये झाले आहेत 70% पास. यांची बेरीज करून घेऊ सुरुवातीला. कारण प्रत्येक विषयामध्ये काही असे असतात की दोन्ही विषयामध्ये पास किंवा नापास होणारे असतात. ठीक आहे ना. तर पहा लक्ष द्या 0 0 हा 0, 6 आणि 7 किती होतात 13. हे झाले 130 यांची बेरीज. पण 130 हे काय पास आहे. मग याच्यातून वजाबाकी करण्यासाठी आपल्याला 5चा आकडा पाहिजे. तो दिला आहे त्यांनी पहा 55% विद्यार्थी दोन्ही विषयात पास. ठीक आहे. दोन्ही विषयातले जे पास आहे ते आपण पहिले काढून टाकू कारण आपल्याला एका विषयातले पास पाहिजे. ठीक आहे ना. मग पहा इथून 130 मधून 55 गेले राहिले हे आपले 75 काय तर पास. लक्षात. आता यांनी जे म्हटलं आहे 1500 हा आकडा कशासाठी दिला आहे पहा दोन्ही विषयात पास होणाऱ्या 1500 विद्यार्थ्यांना. दोन्ही विषयात पास किती झाले 75% म्हणजे 75% बरोबर ते 1500 विद्यार्थी. तर आपण बाजूला घेऊन सोडून घेऊ. पहा 75% बरोबर हे 1500 विद्यार्थी. तर यांनी प्रश्न काय केला आपल्याला तर घेण्यात आले तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले असेल. मग इथे लिहा 100% बरोबर किती विद्यार्थी बस झाला. 100ची टक्केवारी म्हणजे एकूण टक्केवारी. आता हे काय एकूण विद्यार्थी मिळेल आपल्याला. चला तिरपा गुणाकार करू. याचा काय होईल हा 100 गुणिला तो 1500 आणि भागाकारात काय हा 75 बस झालाय. लक्ष द्या 75च्या दुप्पट 150 काय 75 दुने 150. 75 1 75 75 दुने 150. बे 1 बे 0 सांगा 1 2 3 1 2 3 म्हणजे किती विद्यार्थी त्या परीक्षेत बसले होते तर ते बसले होते विद्यार्थी 2000. हे लक्षात. व्यवस्थित लक्ष द्या. काय केलं ते समजून घ्या. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 39 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास व 65% विद्यार्थी गणितामध्ये पास झाले आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर दोन्ही विषयात पास होणाऱ्या 3000 विद्यार्थ्यांना नोकरीवर घेण्यात आले तर परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले असेल. त्याच पद्धतीने किती विद्यार्थी बसले होते ते काढायचे आपल्याला. पहा त्याच पद्धतीने सोडून घेतो यालाही. इंग्रजीमध्ये 70% विद्यार्थी. पहा आता इंग्रजीमध्ये किती तर 70% विद्यार्थी काय झाले पास. हे 5चा आकडा मी लिहून घेतला. आता पूर्ण सिरीज 5ची लावायची आपल्याला. 65% विद्यार्थी गणितामध्ये पास. गणितमध्ये आला या ठिकाणी 65% पास. ओके. यांची एकदा बेरीज करून घेतोय. पहा हे किती हा 5 6 6 12 आणि 1 13. येईल लक्षात. 100 किती
35. 135 हे काय आहे? पास. येईल लक्षात. 135 काय आहे तर पास आहे. येईल लक्षात. मग समोर काय म्हटलं आहे त्यांनी पहा, आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. आता इथं वजाबाकी करासाठी आपल्याला पास पाहिजे ना, नापास नाही पाहिजे. पण त्याने 25% नापास दिला आहे. मग मला सांगा 25% जेव्हा नापास होत आहे तर पास किती व्हायला पाहिजे? 75% व्हायला पाहिजे पास. हे महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी 75%चा आकडा भेटला आपल्याला 5चा. 75 इथं 5 लिहून टाकू. वजाबाकी करून पाहू. 5मधून 5 गेले 0 राहिले. ठीक आहे. मला सांगा 13मधून 7 गेले किती राहिले? 6 राहिले. याचा अर्थ 60% हे काय? पास. मग 60% जेव्हा पास आहे तर यांनी काय म्हटलं आहे? पास होणाऱ्या 3000 विद्यार्थ्यांना. याचा अर्थ 60% म्हणजेच काय तर 3000. मग बाजूला इथे लिहून टाकतोय पहा. 60% बरोबर हे 3000 आहे. तर 100% बरोबर किती? 100% म्हणजे काय? एकूण विद्यार्थी किती बसले होते ते निघून जाईल. याचा तिरपा गुणाकार करतोय पहा उत्तर काढण्यासाठी. 100 गुणिला ते 3000 आणि भागाकारात काय तर ते 60. येईल लक्षात. पहा लक्ष द्या. 0 0 कटला. 6 1 6 6 5 30 आणि 100 गुणिला 5 याचा अर्थ हे 500 तर झालेच आणि इथे एक 0 बाकी आहे. म्हणजे उत्तर काय तुमचं ते 5000 एकूण विद्यार्थी त्या परीक्षेत बसले होते. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका आणि याची काळजीपूर्वक याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे ना. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 40 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा. एका विद्यार्थ्याला 35% गुण मिळाले व तो 3 गुणांनी नापास झाला. लक्ष द्या इथे टक्केवारी आहे आणि ते गुण आहे. तर काय 3 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 30% गुण मिळाले व तो 18 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा किती गुणांची होती? आता या पद्धतीचं जर गणित आलं तर नापाससाठी वजाबाकी वापरा आणि पाससाठी बेरीज वापरा. म्हणजेच काय होते पहा. या ठिकाणी लिहून घेतोय पहा. नापास बरोबर वजा आणि पास बरोबर अधिक करा. येईल लक्षात. म्हणजे नापाससाठी मायनस घ्या आणि पाससाठी प्लस घ्यायचं. अशा पद्धतीच्या गणितात. आता इथं पास तर आलंच नाही, नापासच आलं म्हणजे वजाबाकीच करावं लागेल. तर पहा टक्केवारीची वजाबाकी करू आणि गुणाची वजाबाकी करू. तर पहा लक्ष द्या. 35 लिहून घेतोय सुरुवातीला. हे 35% गुण मिळाले व तो 3 गुणांनी. 35 बरोबर काय इकडे 3 गुण आणि 30% मिळाले व तो 18 गुणांनी. 30% मिळाले बरोबर तो 18 गुणांनी. याचीही वजाबाकी करा, याचीही वजाबाकी करा. का बरं वजाबाकी करत आहे आपण? कारण दोघे काय झाले? नापास झाले. पहा लक्ष द्या. 3 गुणांनी नापास आणि 18 गुणांनी नापास. मग नापास म्हटलं म्हणून वजाबाकी करायची. नापास पास म्हटलं तर मायनस प्लस करायची. येईल लक्षात. चला तर काय होईल पहा. आता मला सांगा 35मधून 30% गेले. 35मधून 30% गेले. 5% राहिले. मग हे 5% बरोबर किती गुण? तर 18मधून 3 वजा करा 15 गुण. येईल लक्षात. पहा 5% बरोबर 15 गुण. तर 100% बरोबर किती गुण? मग पहा लक्ष द्या. 100%. कारण त्यांनी काय म्हटलं होतं पहा नापास झाला. तर परीक्षा किती गुणांची होती? परीक्षा 100%ची म्हणजे 100% बरोबर किती गुण? तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते. पहा लक्ष द्या. हा 100 गुणिला काय तो 15 आणि भागाकारात काय हा 5. ओके. 5 1 5 5 त्रिक 15. 100 गुणिला 3 म्हणजे हे किती झाले? 300. चला लिहून टाका. किती गुणांची ती परीक्षा होती? तर 300 गुणांची ती परीक्षा होती. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 40 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा. एका विद्यार्थ्याला 48% गुण मिळाले व तो 40 गुणांनी नापास झाला. ठीक आहे. दुसऱ्याला 45% गुण मिळाले व तो 52 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा किती गुणांची होती? आता नापाससाठी काय करायचं इथे लिहूनच ठेवला आहेत मी. काय मायनस आणि पाससाठी काय करायचं तर प्लस करायचं. येईल लक्षात. मग या ठिकाणी पहा 40 गुणांनी नापास आहे, इथे 52 गुणांनी नापास आहे. मग नापासच्या वेळेस काय करायचं तर मायनस. तर पहा लक्ष द्या. काय करता येईल? 48% हे टक्के लिहून घेतोय. 48% बरोबर किती तर 40 गुण. येईल लक्षात. तर या ठिकाणी 45% तर गुण किती आहे? 52 गुण. येईल लक्षात. या दोघांची वजाबाकी करतोय. का बरं? कारण दोघंही काय नापास आहे म्हणून. मग वजाबाकी करून घेऊ. पहा 48मधून 45 गेले किती राहिले? 3. आता 40मधून 52 नाही पण 52मधून 40 काढा राहिले हे 12. म्हणजेच काय 3% हे टक्केवारी आहे. हे पूर्ण टक्के आहे म्हणून याच्या खाली 100 मांडू शकतोय आपण. 3% बरोबर काय 12. तर इकडे आहे 100% बरोबर क्वेश्चन मार्क. चला हे सोडून घेऊ आता आपण. बरोबर पहा लक्ष द्या. याचा गुणाकार याच्याशी याचा गुणाकार खाली करूया आपण. 100 गुणिला हा 12 आणि भागाकारात काय हा 3. ठीक आहे.
3 1 3 3 चौक 12 आणि 100 गुणेला 4 म्हणजेच काय उत्तर मिळते तुम्हाला हे 400. या पद्धतीने तुमचं उत्तर किती मिळते तुम्हाला 400. येईल लक्षात. चला व्यवस्थित पहा. यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 41 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला. बघा 30% गुण मिळाले, 10 गुणांनी तो नापास झाला. पहिला नापास होत आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्याला 45% गुण मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 20 गुण अधिक मिळाले. याचा अर्थ दुसरा व्यक्ती हा पास झाला आणि 20 गुण त्यांनी जास्त पण मिळविले, ठीक आहे. तर परीक्षा किती गुणांची होती. आता याच्यावर आपल्याला असं लक्षात येते एक पास होता एक नापास होत आहे. यापूर्वीच्या टॉपिकमध्ये दोघे काय होत होते, नापास होत होते, ठीक आहे ना. मग मला सांगा आपण त्याही टॉपिकमध्ये लिहून घेतलं तर नापास म्हणजे काय करायचं तर वजा आणि पास म्हणजे काय करायचं तर बेरीज करायची. येईल ना लक्षात. आता पहा पहिला विद्यार्थी काय झाला नापास झाला. काय करून घेतोय पहा 30% हे झाले 30% बरोबर किती तर 10 गुण. 10 गुणांनी नापास झाला, ठीक आहे. दुसऱ्याला 45% गुण मिळाले परंतु तो 20 गुण जास्त घेऊन पास झाला. याचा अर्थ काय हे 20 गुण घेतले आहे त्यांनी म्हणजे काय नापासचे जे 10 गुण आहेत तेही त्याने घेतले म्हणजे पास झाला 10 गुण घेऊन पास झाला आणि 20 गुण एक्स्ट्रा घेतले. येईल ना लक्षात. आता पहा या ठिकाणी एक नापास आणि एक पास आहे म्हणून या ठिकाणी -1 आणि एक या ठिकाणी प्लस करायचं बस झालं. हे सोडवायचं आहे तुम्हाला. पहा किती होईल हे वजाबाकी करायचे. 45 मधून 30 गेले हे राहिले आपले 15. ओके. त्यानंतर 20 आणि 10 हे किती झाले एकंदरीत 30. याचा अर्थ 15% कारण हे टक्केवारी आहे. येईल लक्षात. पहा हे टक्केवारी 15% बरोबर 30 गुण तर 100% बरोबर किती गुण. कारण त्यांनी काय म्हटलं आहे पहा परीक्षा किती गुणांची असेल. पूर्ण परीक्षा काढायची म्हणजे 100% बरोबर किती गुण. आता तिरपा गुणाकार करतोय पहा उत्तर काढण्यासाठी. हा 100 गुणाकारात काय तर 30 आणि भागेला काय येईल हा 15 बस झालाय. पहा काय येईल उत्तर 15 1 15 15 2 30 100 2 200. याचा अर्थ आपल्या या गणिताचं उत्तर काय मिळते तुम्हाला 200. येईल लक्षात. तर ती परीक्षा किती गुणांची असेल तर 200 गुणांची असेल, ठीक आहे. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 41 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पहा एका विद्यार्थ्याला 20% गुण मिळाले व तो 8 गुणांनी नापास झाला. पहिला काय झाला नापास झाला. दुसऱ्याला 24% गुण मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 4 गुण अधिक मिळाले. 4 गुण जास्त घेऊन तो पास झाला. तर परीक्षा किती गुणांची. त्याच पद्धतीचं गणित आहे. नापास म्हटलं की मायनस आणि पास म्हटलं की प्लस. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहा सुरुवातीला दिलं आहे त्यांनी किती तर 20%. 20% बरोबर किती 8 गुण. त्यानंतर दिलं आहे 24% तर 24% बरोबर किती 4 गुण जास्त घेतले हे 4 लिहून टाका बस झाला आहे. या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला वजा आणि या ठिकाणी काय करायचं आहे अधिकचं चिन्ह वापरायचं आहे, ठीक आहे. आता पहा मला सांगा 24 मधून 20 गेले राहिले 4%. 4% हा हे आणि हे किती गुण झाले 8 आणि 4 12 गुण बस झाला. 4 बरोबर 12 गुण तर 100 बरोबर किती गुण. तिरपा गुणाकार करून घेतोय पहा 100 गुणिला ते 12 आणि भागाकारात काय हे 4. ओके. 4 1 4 4 त्रिक 12 आणि 100 गुणिला 3 याचा अर्थ झाला तो 300. येईल लक्षात. चला उत्तर लिहून टाका. परीक्षा किती गुणांची असेल तर ती 300 गुणांची असेल, ठीक आहे. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 42 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय पहा एका परीक्षेत पास होण्यासाठी 35% आवश्यक गुण आहे. आवश्यक म्हणजे काय जेवढे पाहिजे तेवढेच म्हणजेच काय 35% म्हणजे बाउंड्री म्हणू आपण, ठीक आहे ना. 35% आवश्यक गुण असते. विद्यार्थ्याला 45 गुण मिळाले व तो 25 गुणांनी नापास झाला तर परीक्षा किती गुणांची होती. त्या विद्यार्थ्याला 45 गुण मिळाले पण तो पास झाला नाही. किती गुणांनी नापास झाला 25 गुणांनी नापास झाला. म्हणजेच काय पहा तर आवश्यक गुण किती पाहिजे होते या ठिकाणी लिहितो मी 35%. 35% पाहिजे होते. त्याला याच्यापैकी किती मिळाले पहा 45 गुण मिळाले परंतु तो 25 गुणांनी नापास झाला. येईल लक्षात. पहा 35% गुण आवश्यक आहे तर त्याच्यापैकी त्याला 45 गुण मिळाले परंतु तो 25 गुणांनी नापास झाला. समजा ते 25 गुण त्याला मिळाले असते तर तो पास झाला असता ना.
येईल लक्षात. 25 गुण जर त्याला मिळाले तर तो पास झाला असता. म्हणजे हे जर दोन्ही ॲड केले आपण म्हणजेच काय बेरीज केली तर काय होईल, तो पास होईल. आणि पासची तिने पहिलेच टक्केवारी दिली आपल्याला किती, 35%. म्हणजेच काय तर आपण असं लिहू शकतो पहा, हे 35% बरोबर काय तर यांची बेरीज म्हणजे 5 आणि 5 10, 1 राहिला, 3 आणि 4 7. येईल लक्षात. म्हणजे 35% बरोबर 70. तर आपल्याला काय म्हटलं आहे तर परीक्षा किती गुणांची होती, टक्केवारी कितीची राहते परीक्षा 100%ची. तर 100% बरोबर किती गुण. येईल लक्षात. हे टक्क्याच्याच खाली टक्के आले पाहिजे, लक्षात घ्या. तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळाला आपल्याला. पहा हा 100 गुणेला काय तो 70 आणि भागाकारात काय हा 35. ओके, 35च्या दुप्पट 70. येईल लक्षात. 35 एक 35, 35 दुने 70 आणि 100 दुने 200. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. 200 गुणांची ती परीक्षा होती. व्यवस्थित पहा. चला त्यानंतरचं परत एक गणित पाहू असंच. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर तोच 42, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलात पहा, एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% आवश्यक गुण असते. आवश्यक म्हणजे काय, बाउंड्री. ठीक आहे ना. विद्यार्थ्याला 120 गुण मिळाले व तो 20 गुणांनी नापास झाला. 120 गुण मिळाले, 20 गुणांनी तो नापास झाला. तर परीक्षा किती गुणांची होती. मग त्याच पद्धतीने पहा, 40% म्हणजे पास होण्यासाठी आवश्यक असलेली टक्केवारी. 40% बरोबर काय तर पहा 120 गुण मिळाले. काय मिळाले त्याला, 120 गुण मिळाले. परंतु तो किती गुणांनी नापास झाला, 20 गुणांनी नापास झाला. बघा हे दिलं आहे, 20 गुणांनी नापास झाला. ते जर 20 गुण याला मिळाले असते तर तो पास झाला असता बाउंड्रीवर, म्हणजे 40% घेऊन. म्हणजेच काय तर हे 40% बरोबर काय, 120 आणि 20 म्हणजेच काय 140. आता बघा 40% बरोबर 140. तर टक्केवारी किती, 100ची. 100% बरोबर क्वेश्चन मार्क झालाय. तिरपा गुणाकार करू आणि उत्तर काढू. पहा 100 गुणेला तो 140 आणि भागाकारात काय हा 40. ओके, लक्ष द्या. हा 0 हा 0 कटला. 2 2 इकडे भाग जाऊन पॉईंटमध्ये काढण्यापेक्षा काय करा, 4ने डायरेक्ट याला भाग द्या. 4 1 4. इथे काय राहते, 4ने जर 100ला भागलं तर किती राहते 25. कारण 25 चोक 100. 25चा गुणाकार 14 सोबत करून घेऊ आपण. पहा लक्ष द्या. 25 चोक 100 राहिले किती 10. ओके, 25 1 25, 25 आणि 10 35. किती 35. म्हणजे आपलं एकूण उत्तर काय तर 350. तर ती एक्झाम, तर ती परीक्षा समजा किती गुणांची होती तर 350 गुणांची होती. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 43, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, एका परीक्षेत मुली व मुलांसाठी पास होण्यास 25 व 50% आवश्यक गुण आहे. म्हणजे मुलींसाठी आणि मुलांसाठी जे आवश्यक गुण आहेत ते वेगवेगळे आहेत. कोणते आहेत, 25 आणि 50% आवश्यक गुण आहे. मुलीस 400 गुण मिळाले. कोणाला, मुलीस 400 गुण मिळाले व त्या 100 गुणांनी नापास झाल्या. 400 गुण मिळाले, 100 गुणांनी त्या नापास झाल्या. तर मुलांना पास होण्यास किती गुण आवश्यक आहे. एकूण परीक्षा विचारली नाही आहे, तर मुलांना पास होण्यास किती गुण आहे हे विचारलं आहेत आपल्याला. पहा तर लक्ष द्या काय करता येईल. पहा मुली आणि मुलांसाठी दिलं आहेत. लक्षात घ्या, इथे लिहून घेतो आहेत. हे मुलींसाठी आहे 25% आवश्यक गुण आणि मुलांसाठी आहे किती 50% आवश्यक गुण. हे महत्त्वाचं आहे. येईल लक्षात. मुलींना जर पास व्हायचं आहे तर 25% पाहिजे, मुलांना जर पास व्हायचं आहे तर 50% पाहिजे. मग सोडून घेताना कसं करता येईल. पहा लक्ष द्या. कोणाबद्दल माहिती दिली हे महत्त्वाचं आहे. कोणाबद्दल माहिती आहेत पहा या ठिकाणी, मुलीस 400 गुण मिळाले. मुलींबद्दल माहिती आहे. मग मुली किती आहे तर मुली या ठिकाणी लिहून घ्यायच्या. पहा या ठिकाणी लिहून घेतो परत. मुली बाउंड्री काय मुलींची तर 25% आवश्यक गुण आहे. मुलींना किती गुण मिळाले, 400 गुण मिळाले. पहा 25% बरोबर 400 गुण मिळाले. परंतु ते नापास झाले. किती गुणांनी नापास झाले, 100 गुणांनी. हे 100 गुण याच्यात प्लस करू. याच्या पूर्वीचा टॉपिक आपण या पद्धतीचा बघितला आहे. ठीक आहे ना. आता काय करता येईल पहा, मुलींना 25% बरोबर किती गुण पाहिजे होते तर 500 गुण. येईल लक्षात. 100 गुणांनी नापास झाले, जर 100 गुण मिळाले म्हणजे 500 जर झाले तर बरोबर 25%ने त्या पास होतील बाउंड्रीवर. येईल लक्षात. तर पहा 25% बरोबर 500 गुण. समजा आपण 100% बरोबर काढलं तर एकूण परीक्षेतले गुण मिळते. आपल्याला ते काढायचं नाही. आपल्याला काय काढायचं आहे तर मुलांना पास होण्यास किती गुण आवश्यक आहे. मग मुलांना टक्केवारी दिली आहे. पहा मुलांना टक्केवारी किती 50. मग हे जे 50 आहे हे 50 इथे घ्यायचे. 50% बरोबर किती गुण. बस झाला. याचा तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते. पहा लक्ष द्या. मुलींना पास होण्यास 500 पाहिजे तर मुलांना किती. पहा तिरपा गुणाकार करतोय. 50 गुणेला तो 500 आणि भागाकार काय तो 25. बस झालाय. लक्ष द्या. 25 1 25, 25 दुने 50 आणि 500 दुने 1000. ठीक आहे ना. 500च्या दुप्पट करा म्हणजे किती होईल उत्तर तुमचं
1000. तर मुलांना पास होण्यासाठी किती गुण घ्यावे लागेल? 1000 गुण घ्यावे लागेल. येईल लक्षात? चला लिहून टाका. परत एक बघू याच पद्धतीचं गणित आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 43 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका परीक्षेत मुली व मुलांसाठी पास होण्यास 35 व 40% आवश्यक गुण आहे. मुलांना 250 गुण मिळाले व ते 70 गुणांनी नापास झाले, तर मुलींना पास होण्यास किती गुण आवश्यक आहे? मुलींना पास होण्यास म्हटलं आहे. आता पहा सुरुवातीला काय दिलं आहे? मुली व मुलांसाठी. मग पहा मुलींसाठी किती आहे? 35% आवश्यक गुण आहे आणि मुलांसाठी किती आहे? पहा मुलासाठी आहे 40% आवश्यक गुण. हे लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आता पहा माहिती कोणाबद्दल दिली आहे? मुलांना 250 गुण. मुलांबद्दल माहिती दिली म्हणून मुलं इथं घ्या. ठीक आहे ना. हे बघा मुलं लिहून घेतोय. मुलं बरोबर काय? तर 40%. 40% जी माहिती समोर लिहायची. 40% बरोबर 250 गुण. इथे लिहिले 250. म्हणजे मुलांना 40% घ्यायचे आहे. 250 गुण घेतले त्यांनी पण नापास झाले. किती नापास झाले? 70 गुणांनी नापास झाले. हे जर 70 त्यांना मिळाले की बरोबर 40%ने ते बाउंड्रीवर पास होतील. म्हणजेच काय? हे 40% बरोबर काय? यांच्या दोघांची जर बेरीज केली आपण काय? 320 होतात. किती? 320. 250 आणि 70 320. ठीक आहे. तर 40% बरोबर 320. तर आपल्याला मुलींबद्दल विचारलाय. पहा मुलींना पास होण्यास. मग मुलींचे पर्सेंटेज किती आहे? 35%. मग या ठिकाणी लिहून टाका. तर 35% बरोबर क्वेश्चन मार्क. बस झालाय. तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते आपल्याला. पहा 35% गुणिला 320 आणि छेदामध्ये काय करू? 40. पहा 0 0 कटला. 4ने 32ला भाग जातो. 4 1 4 4 8 32. या दोघांचा गुणाकार म्हणजे उत्तर. गुणाकार करून घेतोय. पहा 8 5 40. 4 राहिले. 8 3 24. 24 आणि 4 28. हे लिहून घेतोय मी 28. याचा अर्थ आपलं उत्तर काय? म्हणजे मुलींना पास होण्यास किती गुण घ्यावे लागेल? 280 गुण घ्यावे लागेल. येईल लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 44 प्रश्न क्रमांक त्यामधला 1. काय म्हटलं आहे? एका परीक्षेत 2000 मुली व 3000 मुले होते. त्यातील 40% मुली व 50% मुले पास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास होतील किंवा किती टक्के विद्यार्थी पास झाले? तर पहा सोडून घेऊ आपण. 2000 मुली आहे. पहा लक्षात घ्या. मुली आहे किती? 2000 आणि मुलं किती आहे? तर 3000. याच्यापैकी मुली किती पास झाल्या? पहा मुली 40% आणि मुले 50%. आता या मुलींचे काढून घेऊ आपण पहिले. किती? 40% आणि मुलांचे काढून घेऊ 50%. ठीक आहे. हे पास होणारे विद्यार्थी आपण काढत आहे. ठीक आहे ना. पास होणारे विद्यार्थी म्हटलं, पास झाले म्हटलं. ठीक आहे ना. म्हणजे काढून घेऊ आता. पहा आपण 0 0 0 0 कटला. 2 चोक 8. 8 वर 2 0 म्हणजे 800 मुली पास झाल्या. 0 0 0 0 कटला. 3 5 15. 2 0 म्हणजे 1500 मुले पास झाले. मग हे मुलं आणि मुली मिळून एकत्र विद्यार्थी सांगता येईल आपल्याला. 0 0 8 आणि 5 13. 1 राहिला आणि हा 2. 2300 विद्यार्थी काय झाले? एकंदरीत पास झाले. 2300 विद्यार्थी पास झाले. मग हे टक्केवारी काढायचे. एकूण टक्केवारी किती? तर पहा लक्षात घ्या. विद्यार्थी झाले आपले पास किती? 2300. मला सांगा एकूण विद्यार्थी किती होते? 2000 आणि 3000. 5000 पैकी 2300 पास झाले ना. मग 5000 छेदामध्ये लिहा. येत्या लक्षात? 5000 पैकी 2300. तर हे टक्केवारी किती? बस झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते. लक्षात घ्या. छेदामध्ये हे दोन्ही ॲडिशन करून लिहा. म्हणजे बेरीज करून इथे लिहायची आहे तुम्हाला. आता पहा काय होईल. 1 2 3 1 2 3 0 काटले मी. 5ने इथे भाग देतो आहे. 5 चोक 20. किती राहिले? 3 आणि 5 सक 30. याचा अर्थ किती टक्के उत्तर मिळते तुमचं? 46% विद्यार्थी पास झाले. येईल लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं परत एक पाहू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 44 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे? पहा एका परीक्षेत 600 मुली व 400 मुले होते. त्यातील 20% मुली व 70% मुले पास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले? त्याच पद्धतीने टक्केवारी आपल्याला काढायची आहे. तर पहा लक्ष द्या. मुली किती आहे? पहा मुली आहेत 600 आणि मुलं आहेत 400. येईल लक्षात? याच्यापैकी मुली किती पास झाल्या आहेत? 20% फक्त. लिहून टाकतोय 20% आणि मुलं पास झाले 70%. हे लिहित आहे 70%. ठीक आहे. हे आपण काय काढून घेत आहे? पास होणारे विद्यार्थी काढून घेऊ पहिले. ठीक आहे. पहा लक्ष द्या. 0 0 0 0 कटला. 6 2 12 आणि हा 1 0 म्हणजे 120 मुली पास झाल्या.
0 0 0 0 4 7 28 म्हणजे हा एक 0 280 मुलं पास झाले. यांची बेरीज करून घेऊ. एकूण विद्यार्थी निघाला आता आपले हा 0 8 आणि 2 10 1 राहिला 2 आणि 2 4 म्हणजे 400 विद्यार्थी हे पास झाले. पण कितीपैकी टक्केवारी काढण्यासाठी काय 400 पास झाले कितीपैकी 1000 पैकी. ठीक आहे ना. मग ह्या 1000 इथे लिहून टाका कारण 600 आणि 400ची बेरीज 1000. तर हे टक्केवारी किती बस झाला आहेत पहा 1 2 3 1 2 3 बस झाला. काहीच काट करायची गरज नाही म्हणजे उत्तर काय राहिलं आपलं हे 40%. येईल लक्षात. चला लिहून टाका किती टक्के विद्यार्थी पास झाले तर विद्यार्थी झाले 40% पास. ठीक आहे. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 45 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका डब्यात 42 लिटर तेल टाकल्यानंतर डब्बा 16% रिकामा राहतो तर डब्यात किती अधिक तेल मावेल. ठीक आहे. तर पहा लक्ष द्या. एक डब्बा आहे समजा असा गणित सोडून सांगतो. पहिले एका डब्यात गृहीत धरा. पहा हे डब्बा आहे समजा एखादा असा. ठीक आहे. आता या डब्यामध्ये साधारणतः 42 लिटर तेल टाकलं आहे. आता तेल एवढं झालं असेल 42 लिटर तेल टाकलं आहे आपण हे लिटरमध्ये लिटर तेल टाकलं आहे तरीसुद्धा डब्बा 16% रिकामा. हा 16% जो आहे तो रिकामा राहिला. ही लक्षात. पहा मला एक सांगा एकूण डब्बा जो आहे 100%चा आहे त्याच्यापैकी 16% रिकामा आहे. मग मला सांगा राहिलेली किती हे राहिलेले आहे 84%. म्हणजेच 42 लिटर बरोबर काय असायला पाहिजे 84%. येईल लक्षात. त्याचं कारण असं एकूण 100% ना 100% पैकी 16% रिकामा आहे मग 84% भरलेला आहे. मग भरलेला 84% म्हणजेच 42 लिटर. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे आता काय लिहिता येईल पहा एकूण जे टक्केवारी आहे ती समजू आपण 100. या 100 पैकी डब्बा 16 लिटर रिकामा. मला सांगा 16 लिटर याच्यातून जर वजा केले तर राहिले किती 84. ठीक आहे ना. मग आता 84% भरून आहे ना डब्बा 16% रिकामा आहे म्हणजे 84% डब्बा भरलेला आहे. मग या ठिकाणी पहा 84 बरोबर काय तर त्यांनी काय म्हटलं 42 लिटर तेल टाकल्यानंतर डब्बा भरलेला आहे म्हणजे किती टाकलं आहे 42 लिटर तेल त्यात टाकलं आहे. मग आपण हे पहा 84 बरोबर 42. मग इथे पहा 84 बरोबर 42. तर त्यांनी काय म्हटलं आहे राहतो तर डब्यात किती अधिक तेल मावेल. रिकामा किती होता डब्बा 16%. हे बघा 16%. याच्यात किती तेल अजून मावेल 16%. तर इथे लिहितो मी 16% बरोबर क्वेश्चन मार्क. येईल लक्षात. आता हे सोडून घेतलं तर आपल्याला उत्तर मिळते. पहा लक्ष द्या 16 गुणिला 42 तिरपा गुणाकार करतोय 16 गुणिला काय 42 छेदामध्ये काय 84. कितीने भाग देऊ पहा 7ने भाग देतोय. ठीक आहे. असा इकडे भाग देण्यापेक्षा असा 7ने देतो किंवा असाही चालतो 4ने भाग. ठीक आहे 4ने भाग देऊ 7 पेक्षा. पहा 4 चौक 16 4 दुने 8 आणि 4 1 4 हा कटला. ओके. 21 दुने 42. पहा 21 1 21 21 दुने 42. आता मला सांगा उत्तर काय राहिलं 4 दुने 8. येईल लक्षात. म्हणजे त्या डब्यामध्ये अजून किती लिटर तेल मावेल तर 8 लिटर तेल मावेल. 8 लिटर तेल मावेल. येईल लक्षात तुमच्या. चला व्यवस्थित हे समजून घ्या. हे समजून घ्या आणि व्यवस्थित असं उत्तर काढा. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 45 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा एका पातेल्यात 45 लिटर दूध टाकल्यानंतर पातेला 25% रिकामा आहे तर पातेल्यात किती अधिक दूध मावेल. येईल लक्षात. मग काय करता येईल समजा त्याच पद्धतीचा हा पातेला आहे आपला असं गृहीत धरू. याच्यामध्ये पहा साधारणतः 45 लिटर दूध आहे. 45 लिटर दूध टाकलं आहे आपण तरीसुद्धा पातेला 25% काय रिकामा आहे 25% रिकामा आहे. मला सांगा 25% जेव्हा रिकामा आहे तर हा भरलेला किती असायला पाहिजे 75% हा भरलेला असायला पाहिजे. येईल लक्षात. म्हणजेच काय 75% बरोबर 45. तर आपल्याला काय काढायचं आहे किती मावेल 25 बरोबर किती. मग पहा या ठिकाणी मांडणी करून घेतोय. परत या 100%मधनं आपण 25% वजा करू म्हणजे 75 राहिले. 75 म्हणजे काय पहा 75 काय भरलेला आहे 25% रिकामा आहे म्हणजे 75% हा भरलेला आहे. मग या ठिकाणी लिहितोय 75% बरोबर काय 45 लिटर दूध आपण त्यात टाकलेलं आहे. म्हणजेच पहा 75% बरोबर 45 75% बरोबर 45. मग मला सांगा आपल्याला काढायचं काय आहे तर पहा पातेल्यात किती अधिक दूध मावेल. पातेला किती खाली आहे 25% खाली आहे. हे बघा पातेला 25% रिकामा आहे मग त्याच्यात दूध टाकायचं आहे आपल्याला. मग 25% बरोबर क्वेश्चन मार्क. आणि टक्केवारीच्याच खाली टक्के आले पाहिजे हे लक्षात घ्या. चला तिरपा गुणाकार करू उत्तर काढू. 25 गुणिला तो 45 आणि भागाकारात काय ते 75. बस झालाय. चला काय होईल पहा 25 1 25 25 त्रिक 75.
ओके, चला किती निघते पहा परत. 3 एक 3, 3 एक 3, 1 राहिला, 3 5 15. याचा अर्थ 15 लिटर काय राहील त्यात दूध मावेल. दूध असेल, तेल असेल, दही असेल, जे असेल ते, ठीक आहे ना. काय 15 लिटर त्यामध्ये दूध मावेल. येईल लक्षात. चला पहा, या प्रकारे आपला जवळपास 45 आपले प्रकार यामध्ये झालेले आहे. यानंतरचे प्रकार आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहू. या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ आपण. धन्यवाद.